नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत झटपट होणारे रवा आप्पे. हे रवा आप्पे आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये करू शकतो. जरी आपण हे आप्पे झटपट करणार असू तरीही ते छान मऊसूत आणि जाळीदार होतात. हे रवा आप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील करू शकता. आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या साध्या सोप्या नाश्त्यासाठीच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. शिवाय प्लेलिस्ट देखील उपलब्ध आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. रवा आप्पे करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1.5 कप रवा घेतलेला आहे. हा जाड रवा आहे. तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालेल. रवा मी आधी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर बरोबर 250 ml च्या कपने 1.5 कप रवा मी मोजून घेतलेला आहे. 1.5 कप रव्यासाठी आपण इथं पाऊण कप दही घालणार आहोत. दही मी हलकंसं फेटून घेतलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये आधी अर्धा कप पाणी घालूया, मग पुढे गरजेनुसार घालता येईल. आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. 1.5 कप रव्यासाठी पाऊण कप दही वापरलेला आहे. तुम्ही दही वापरण्याऐवजी संपूर्ण ताक वापरलं तरीही चालेल. मग तुम्हाला पाणी घालायची गरज नाही आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण पातळ होणार नाही. बघा, जवळपास पाऊण कप पाणी घालून देखील हे मिश्रण अजून घट्ट आहे. शिल्लक राहिलेलं सगळं पाव कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. अजूनपर्यंत पाऊण कप दही आणि 1 कप पाणी आपल्याला लागलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही आणि पाणी मिक्स करून झाल्यावर थोडा वेळ अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. बघा, मी सध्या अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आपल्याला रवा 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचा आहे. हे मिश्रण अजून घट्ट होईल. आता आपण यावर 15-20 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया आणि तोपर्यंत चटणी करूया. चटणी करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलंय आणि 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 2 लसूण पाकळ्या घालायच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि मुठभर कोथिंबीर घालायची आहे. आणि यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून आपण चटणी आपल्याला घट्ट किंवा सैलसर जशी आवडत असेल त्यानुसार वाटून घ्यायची आहे. बघा, आपण वाटून घेतलेली चटणी इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि मी चटणीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. अगदी बारीक चटणी मी वाटून घेतलेली आहे. तुम्हाला चटणीवर जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. मी अशीच सर्व करणार आहे. आपली चटणी तयार आहे. आपण पुढची तयारी करूया. बरोबर 20 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढून पाहूया. बघा, 20 मिनिटांमध्ये रवा अगदी छान फुलला गेलेला आहे. आधी आपण जेव्हा मिश्रण हे तयार केलं तेव्हा सैलसर होतं. आता रवा भिजल्यामुळे थोडंसं घट्टसर झालेलं आहे. पण आधीच आपण यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. गरज लागलीच तर पुढे पाणी घालू शकतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक लहान कांदा बारीक चिरून घालायचा आहे. मी कांदा चॉपरमधून असा बारीक चॉप करून घेतलेला आहे. कांदा आणि मीठ आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथं मी फक्त कांदा घातलेला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरात उपलब्ध असलेल्या थोड्याशा भाज्या पण बारीक चिरून यामध्ये घालू शकता, म्हणजे आप्पे अजून छान पौष्टिक होतील. कांदा आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण याला तडका देणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 टीस्पून तेल गरम करून घेतलं. यामध्ये आपण अर्धा टीस्पून राई घालायची आहे. राई छान फुलू द्या. नंतर आपण 5 ते 6 कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं घालायची आहेत. 2 चिमूट हिंग घालायचा आहे आणि तयार तडका आपण यावर घालणार आहोत. तुम्ही यामध्ये थोडीशी उडीद डाळ घातली तरीही चालेल. असा तडका दिला म्हणजे आप्पे चवीला छान लागतात. आता आपण दिलेला तडका यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून इनो घालूया. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचाभर पाणी घालूया. इथं मी इनो घातलाय. तुम्ही अर्धा टीस्पून खायचा सोडा घातला तरीही चालेल. इनो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुमच्या लक्षात येईल, इनो यामध्ये मिक्स केल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर जाणवेल. बघा, आपल्याला या मिश्रणाची अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. यापेक्षा जास्ती पाणी घालायची गरज नाही आहे. आपण यामध्ये 1.5 कप रवा, पाऊण कप दही आणि 1 कप पाणी घातलेलं आहे. हे प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. पण पाण्याचं प्रमाण थोडंसं तुम्हाला कमी अधिक लागू शकतं. बघा, आपल्याला या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. अप्पे करण्यासाठी इथं मी गॅसवर अप्पे पात्र गरम करत ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. आधी आपण अप्प्यांच्या सर्व होलना अशा पद्धतीने ब्रशने तेल लावून घेऊया, म्हणजे अप्प्याचं मिश्रण भांड्याला चिकटणार नाही. नंतर आपण यामध्ये थोडं थोडं तेल घालणार आहोत अशा पद्धतीने.
तयार मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि अप्पे पात्रात घालायचं. अप्पे पात्राचे होल पूर्ण भरायचे नाही आहेत. वरून थोडीशी जागा मोकळी ठेवायची म्हणजे अप्पे छान फुलून येतात. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे. माझं भांडं थोडंसं पातळ आहे म्हणून गॅसची फ्लेम मी लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे. जर भांडं जाड असेल तर तुम्ही मिडियम फ्लेमवर अप्पे भाजून घेऊ शकता. लो टू मिडियम फ्लेमवर यावर झाकण ठेवून 2 मिनिटं एका बाजूने अप्पे भाजून घेऊया. आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता अप्पे वरून मस्त कोरडे झालेले आहेत. आता आपण पलटून बघूया. पातळ धारेचा चमचा घ्यायचा आहे किंवा तुम्ही सुरीने देखील अप्पे पलटून घेऊ शकता. बघा अप्पे अगदी सहज पलटले जात आहेत आणि तळाकडून मस्त सोनेरी रंग आलेला आहे. यापेक्षा जास्ती काळसर रंग येऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर मग अप्प्यांची चव बिघडते. एक एक करून आपण सगळे अप्पे पलटून घ्यायचे आहेत आणि दुसरी बाजू देखील पुन्हा 1 मिनिटभर लो टू मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहे. अप्पे दुसऱ्या बाजूने भाजलेत का बघूया. बघा तळाकडून मस्त रंग आलेला आहे. अगदी छान भाजले गेलेले आहेत. आता आपण एक एक करून अप्पे काढून घेऊया. जे अप्पे तळाकडून असे भाजले नसतील तर ते मध्ये घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅसची आज मध्येच लागते म्हणून मधले अप्पे पटापट भाजले जातात. कडेने काही काही कच्चे राहतात, ते मध्ये घेऊन अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. जे अप्पे तळाकडून भाजले असतील ते आपण एखाद्या जाळीदार ट्रेमध्ये काढून घेऊया म्हणजे गरम गरम अप्प्यांची जास्तीची वाफ निघून आणि अप्प्यांना पाणी सुटणार नाही. अप्पे पूर्णपणे गार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवू शकता. अशाच पद्धतीने आपण सगळे अप्पे भाजून घेऊया. अशाच पद्धतीने राहिलेले सगळे अप्पे करून घेऊया आणि चटणीसोबत सर्व करूया. तयार अप्पे इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. सोबतच आपण तयार केलेली चटणी देखील सर्व केलेली आहे. बघा अप्पे किती दिसायला छान दिसत आहेत. दोन्ही बाजूने अगदी मस्त भाजले गेलेले आहेत. एकसारखा रंग आलेला आहे. अजिबात जास्तीचा काळपट रंग आलेला नाही आहे आणि मस्त मऊसूत असे अप्पे आपले तयार झालेले आहेत. बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. आतून छान जाळी आलेली आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत नसेल पण मस्त जाळीदार असे आपले अप्पे तयार आहेत. अशाच पद्धतीने झटपट होणारे रवा अप्पे तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.